शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत अशा 3 कापसांच्या व्हरायटी बद्दल, ज्या की लवकर तयार होतात आणि चांगले उत्पादनही देतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर सुरुवातीला माहिती पाहूयात अजित 155 या कापसाच्या व्हरायटी बद्दल. तर मित्रांनो, ही एक लवकर तयार होणारी कापसाची व्हरायटी आहे, जी की साधारणपणे 140 ते 155 दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होते. आणि आपण जर या व्हरायटीच्या लागवडीसाठी जर जमीन पाहिली, तर हलकी ते मध्यम काळी जमिनीमध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात. तसेच कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी ही व्हरायटी योग्य आहे. आपण जर या व्हरायटीचे वैशिष्ट्य पाहिली, तर ही व्हरायटी लाल्या रोगास व रसशोषक किडीस प्रतिकारक आहे. आणि या व्हरायटीमध्ये कापसाच्या बोंडांचे वजन सरासरी 5 ते 5.5 ग्राम इतके असते. या व्हरायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी पाण्याचा ताण सहन करते, तसेच विविध हवामान व मातीच्या परिस्थितीमध्ये जुळवून घेण्याची चांगली क्षमता आहे. आपण जर या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली, तर या व्हरायटीचे उत्पादन सरासरी 12 ते 15 क्विंटल प्रति एकर पर्यंत जाऊ शकते. त्यानंतरची व्हरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे राशी 659. ही सुद्धा कापसाची लवकर तयार होणारी व्हरायटी आहे, जी की साधारणपणे 145 ते 155 दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होते. या व्हरायटीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी काळी जमीन योग्य मानली जाते. तसेच कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी ही व्हरायटी योग्य आहे. आपण जर या व्हरायटीचे वैशिष्ट्य पाहिले, तर या व्हरायटीमध्ये जड आणि मोठ्या आकाराचे बोंड लागतात, ज्यांचे सरासरी वजन हे 5 ते 5.5 ग्राम इतके असते. आणि या व्हरायटीमध्ये कापूस वेचणीला सोपा आहे. या व्हरायटीचे इतर वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि ही व्हरायटी लाल्या रोगाविरुद्ध चांगली सहनशील आहे. आपण जर या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली, तर सरासरी 10 ते 12 क्विंटल प्रति एकर पर्यंत या व्हरायटीचे उत्पादन जाऊ शकते. आणि शेवटची व्हरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे अंकुर सीड्सची हरीश ही व्हरायटी. ही सुद्धा कापसाची लवकर तयार होणारी व्हरायटी आहे, जी की साधारणपणे 135 ते 145 दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होते. या व्हरायटीची लागवड ही मध्यम भारी ते खोल काळ्या जमिनीमध्ये केली जाते. तसेच कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी ही व्हरायटी योग्य आहे. आपण जर या व्हरायटीचे वैशिष्ट्य पाहिले, तर ही व्हरायटी प्री मान्सून आणि मान्सून लागवडीसाठी योग्य आहे. आणि या व्हरायटीमध्ये झाडाची रचना ही उंच व मजबूत असून झाडाला मोठी एक समान जवळजवळ बोंडे लागतात, ज्यांचे सरासरी वजन हे 6 ते 6.5 ग्राम इतके असते. तसेच या व्हरायटीमध्ये कापूस वेचणीला सोपा आहे. आणि या व्हरायटीचे इतर वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी कर्करोगाविरुद्ध सहनशील आणि यामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो. आपण जर या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली, तर सरासरी 10 ते 12 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन जाऊ शकते. ही होती कमी कालावधीमध्ये तयार होणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या 3 व्हरायटी बद्दल माहिती. तर यापैकी कोणत्या व्हरायटीची लागवड तुम्ही केली आहे किंवा पुढे करणार आहात, तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा. शेवटचे म्हणजे कोणत्याही व्हरायटीचे उत्पादन हे पूर्णपणे पीक व्यवस्थापन, हवामान व जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित ते उत्पादन तुम्हाला मिळू शकते. आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.